सत्यात उतरलेलं आहे. अजितदादांनी आज खऱ्या अर्थाने ते दाखवून दिलेलं आहे की राज्यात अजितदादा जे बोलतात तेच होतात. आज पवार साहेबांच्या बाहेर येऊन सुद्धा लोकांना चुकीचं वाटत होतं, पण आज अजितदादांनी सक्सेस करून दाखवलं की राज्यात मी जे काम करतो, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 2 वाजेपर्यंत मी जे काम करतो ते समाजासाठी करतो, असं हे दाखवून दिलेलं आहे. म्हणून अजितदादा पुढल्या राज्याच्या राजकारणात अजितदादा हे किंग मेकर राहणार आहे. शिरूर हवेलीतील जनता आज दिवाळी साजरी करते. एका हुकुमशाहीचा अंत आज 23 तारखेला काळ भैरवनाथाच्या जयंतीच्या दिवशी झालाय. महाकालच्या रूपानं शिरूर हवेलीतील जनतेसाठी लोकनेते बाबूराव पाचारणे साहेबांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न माऊली आबांच्या रूपानं निश्चितपणे पूर्ण होणार आहे. इथून पुढे जे हुकुमशाहीचे राजकारण होतं, शिक्षण क्षेत्र असेल, पोलीस खातं असेल, आरोग्य विभाग असेल, जी हेकेकरी होती ती आज पूर्णपणे बंद झालेली आहे. तालुक्यातील जी गुंडशाही होती, जी दहशत होती, ती दहशत आज माऊली कटकेंच्या रूपाने संपलेली आहे. अजित पवारांनी हा जिल्हा पवार साहेब आणि अजितदादांचा आहे. अजितदादांच्या जिल्ह्यामध्ये या माणसांनी अजितदादाचा संपूर्ण फायदा घेतला. मंडळीला स्वतःच्या बायकोला सभापती केलं, मुलाला चेअरमन केलं, कार्यकर्ते सगळे वाऱ्यावर सोडले. घोडगंगा सहकारी साखर कारखाना असेल, वरदकृपा डेअरी प्रायव्हेट लिमिटेड असेल, वावळेवाडीची शाळा असेल, नाहीतर वडगाव रासाईचा काकडे मठ असेल, जिजामाता महिला सहकारी बँकेचा फायदा असेल, पीडीसी बँकेवर स्वतः असतील, आज सगळ्या या दडपशाहीचा आज या ठिकाणी अंत झालेला आहे.